अंधारात नाही चालू लाईट नाही लागत. आपण अभ्यास केला नाही कुठल्या गोष्टीचा, आपण कुठलीच गोष्ट वाचली नाही. अनपढ नाही, प्रश्न अनपडचा नाही, प्रश्न माहिती घेण्याचा आहे, प्रश्न प्रत्येकीला जागरूक होण्याचा आहे. एक दोघीला अभ्यास करून किंवा एक दोघीनं पुढे होऊन नाही. ही मी काय म्हणते, प्रत्येकीची लढाई आहे, प्रत्येकीने ह्याच्यात हे आलं पाहिजे. काल सावित्रीबाई फुलेंची जयंती होती. किती जणींच्या आया त्या किशोरवयीन मुलींच्या आया आहेत तिथं. शाळेमध्ये काल सर्वांना निमंत्रण पत्रिका दिली होती का नव्हती? आपल्याला दारूबंदीचा जो हा लढा आहे ना, ही 100% जिंकायचा आहे आणि आपण ती जिंकू पण ह्याच्या पुढे काय, ही जी महिलांची एकजूट आहे ना, ही प्रत्येक कामासाठी पाहिजे. इथून पुढे गावातल्या प्रत्येक कामासाठी पाहिजे. फक्त आता दारूबंदी केली आणि बसला असं नाही. मग काल आपण जायला पाहिजे होतं ना आपल्या लेकींच्या मागे. काय नाही काय आपल्याला तिथं पण म्हणता येत होतं ना, दारूबंदी झाली पाहिजे. जिथं जिथं संधी मिळेल तिथं आपण सोनं करू शकतो ना. आपल्या मुली तिथपर्यंत चालत जातात, चालत येतात, त्यांना वाहनाची सोय नसते. काल आम्हाला सगळ्यांनी गाडीत सोडलं आणि पोरी चालत येत होत्या. मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं. आपण का कधी या गोष्टीचा विचार करत नाही. मी चालतच येले होते म्हणतात, पण सर म्हणले आम्ही सोडतो, माझं बाळ रडत होतं. मी चालतच येत होते, पण सर म्हणले मी सोडतो. पण हा विचार मग मला वाईट वाटतं, तसं तुम्हाला बी वाईट वाटायला पाहिजे का नाही? मग प्रत्येक गोष्टीत आपलं सक्षमीकरण झालं पाहिजे. ही तर आपल्या लढाईचीच आहे, लढाई दारूबंदीची, पण ह्याच्यासोबत पुढचं बी लढायचंय ना. दारू हे एक व्यसन आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय होतात हे आपल्याला प्रत्येक घरामधून रुजवायचे आहेत. हे संस्कार आपल्याला रुजवायचे आहेत. आताच भाग्यश्री म्हणते दारूबंदी झाली, हा लढा संपला, जिंकलो किंवा हारलो, आपण जिंकणारच आहोत. परंतु महिलांची आपली एकजुटी काय करायची, आपल्याला कायम ठेवायची आहे. त्याचबरोबर आता हे आपलं वातावरण कसं असतं खेडेगावातलं, की आपल्याला रोज कामाला जायला लागतं. आपण जर कामाला गेलं नाही तर आपल्याकडे आर्थिक कमी पडते की नाही, आपल्याकडे पैसा कमी पडतो. मग आपल्याला जायला लागतं. आपण सकाळी 9, 9:30ला घरच होतो, संध्याकाळी 6 वाजता येतो, यायला 6:30 वाजतात. तिथून आल्यानंतर स्वयंपाक बनवायचा असतो, सगळ्यांचं बघायचं असेल. मग दुसऱ्या दिवशी आज जर काम असेल आणि दुसऱ्या दिवशी जर काम नसेल तर ते काम कोणी देते का, हे पण महिला काय करतो, महिला आपण जातो की नाही घर सोडून. मग याच्यामध्ये आपण मुलांचा विचार करतो का? आपण या ठिकाणी? मग दारूबंदी करत असताना आपल्याला घरामधून सुद्धा काय करायचे, व्यसनाचे काय वाईट परिणाम आहेत, काय दुष्परिणाम आहेत, याच्याविषयी सुद्धा आपल्याला जागरूक राहायचं आहे की नाही. आणि आता बोलले की म्हणजे भाग्यश्री बोलली, आता ठराव वगैरे दिलेला नाहीये, ते आता सदस्य सांगतील. जे कोणी आता अध्यक्ष महोदय होते बैठकीला, ज्या महिला होत्या, पाठपुरावा करतोय, आम्ही पण पाठपुरावा करतोय. त्यांनी उद्या खुलासा देतील की काय झालं त्या ठरावाचं, त्यांनी पुढे दिला की नाही किंवा काय अडचणी आहेत, हे ग्रामपंचायत आपल्याला उद्या सांगेल. आज रविवार आहे, आपण पण त्यांच्यावरती एवढं हे म्हणजे करून चालत नाही. 1 तारखेला आपली ग्रामसभा झाली, ज्या वेळेला आम्ही सगळेजण किंवा आपण सगळेजण मिळून, सॉरी आणखी परत एकदा माफ करते की कन्फ्युजन होऊ नये, विषय हेच घेतात म्हणून आम्ही जेवढ्या काही महिला मिळून गेलो होतो तिथे सांगितलं होतं की हा दारूबंदी करण्याचा हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे किंवा आमच्याकडे आलेला हा पहिलंच प्रकरण आहे. त्यांना शहानिशा करण्यासाठी आणि शक्यतो दारूबंदी झालेली कायमस्वरूपी कशी ती टिकवता येईल यासाठीचा प्रयत्न करत असताना थोडी दिरंगाई तर होणारच आहे. पण त्याचबरोबर त्यांनी आम्हाला खुलासाही देणं गरजेचं आहे की का दिरंगाई होत आहे आणि ठराव आमचा कलेक्टर ऑफिसपर्यंत गेला की नाही. आमची जी मागणी होती का मग फक्त दिखावा केला, ते पुढे काही जाऊ द्यायचं आहे की नाही हे त्यांनी परत आपल्याला सांगणारच आहे. तर मी आणखी पण या ठिकाणी सांगू शकते, मी वारंवार या बैठकीला हजर राहू शकणार नाही. मी गावामध्ये राहत नाही, मी बाहेर वास्तव्य करते. ज्यावेळेस माझं काम गावामध्ये असतं किंवा मला येणं गरजेचं असतं मी तेव्हा येतच असते. त्यावेळेमध्ये जर आपली महिला बैठक असेल तर मी नक्कीच येणार आहे त्या ठिकाणी. पण त्यामध्ये पण परत गैरसमज असा करू नका.